प्रत्येक स्वामी भक्तांसाठी हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत बघा. आपण नेहमी बोलत असतो जे काही घडतंय ते स्वामींच्या इच्छेने घडतंय. यश देणारे पण स्वामीच आणि अपयश आले तर वाट दाखवणारे पण स्वामीच. पण इथे एकच प्रश्न उभा राहतो, जर अपयश आल्यानंतर स्वतःला सावरायचं कसं? पुन्हा त्याच ताकदीने कसं उभं राहायचं? पुन्हा नव्याने सुरुवात कशी करायची? इथेच खरं स्वामींचा भक्त ओळखला जातो, कारण हे अपयशसुद्धा एक त्यांचाच प्लॅनचा छोटासा पार्ट आहे. स्वामी तुम्हाला अपयश देत नाहीत, पण ज्यावेळी कोणती तरी डिफिकल्टी किंवा असं कोणतं अपयश तुमच्यासमोर येतं त्यावेळी ती तयारी असते काहीतरी मोठं ॲक्टिव्ह करण्याची, आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वामींनी एक सुंदर वरदान दिलेलं आहे. त्यालाच आपण म्हणतो तारक मंत्र. आपल्याला प्रत्येकाला स्वामींचा तारक मंत्र माहिती आहे. निशंक हो, निर्भय हो म्हणारे, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे. हा तारक मंत्र स्वामींना ऐकून दाखवण्यासाठी आपल्याला नव्हता दिला. हा तारक मंत्र आपण स्वतःला बोलून दाखवला पाहिजे. रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून, पूजा करून, ध्यान केल्यानंतर हा तारक मंत्र 11 वेळा स्वतःला समजवा. त्यातील प्रत्येक ओळ स्वतःला पुन्हा पुन्हा बोलून दाखवा. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जेव्हा भीती आणि निगेटिव्ह विचार मनात घर करून बसलेले असतात, तेव्हा हाच मंत्र आपल्याला आठवण करून देतो की स्वामी समर्थ नावाची शक्ती तुमच्या पाठीशी उभी असताना अशा निगेटिव्ह आणि भीतीदायक विचारांना मनात स्थान नाही. त्यामुळे लवकरच तुमची तारक मंत्र साधना सुरू करा आणि शेअर करा तुमच्या प्रत्येक स्वामी भक्तांना. दत्तगुरू तुम्हाला जगाशी नाही तर तुमच्या स्वतःशी जोडतात आणि हळूच कानात येऊन सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर हा चॅनल तुमचाच आहे. सबस्क्राईब करा आणि या भक्तीच्या प्रवासात स्वामी आणि मी यांच्यासोबत राहा. श्री स्वामी समर्थ.